फायर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा अपडेट आहे. महाराष्ट्र सीईटी सेलने फायर सीईटीचा जो ऑब्जेक्शन रिड्रेसल रिपोर्ट आहे तो त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत या रिपोर्टमध्ये किती ऑब्जेक्शन सीईटी सेलकडे आले होते, तुम्हाला किती मार्क्स सीईटी सेलने दिलेत आणि किती ऑब्जेक्शन सीईटी सेलने ऍक्सेप्ट केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, इथे होम साईटला गेल्यानंतर तुम्हाला नोटीस दिसेल ऑब्जेक्शन रिड्रेसल. ती नोटीस आपण ओपन करून पाहूयात. या नोटीसमध्ये इथे दिलेलं आहे MH LLB 5 इयर CET 2025 ऑब्जेक्शन रिड्रेसल. तर मित्रांनो, इथे सीईटी सेलने दिलेलं आहे की 28 एप्रिलला आपली सीईटी झाली होती आणि ही सीईटी 2 सेशनमध्ये घेण्यात आली होती. आणि या सीईटी संदर्भात जी आन्सर की सीईटी सेलने रिलीज केली होती त्या आन्सर की मध्ये काही ऑब्जेक्शन्स विद्यार्थ्यांनी घेतले होते. त्या ऑब्जेक्शनवरती सीईटी सेलने काय ऍक्शन घेतली आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की टोटल युनिक ऑब्जेक्शन जे आले होते सीईटी कडे ते 359 होते. त्यापैकी युनिक ऑब्जेक्शन आयडी हे 47 होते. 6 ऑब्जेक्शन अप्रूव्ह झालेत आणि रिझॉल्व्ह झालेले आहेत. इंग्लिशमध्ये 86 ऑब्जेक्शन्स टोटल आले होते 10 युनिक आयडीज वरनं. त्यापैकी 2 ऑब्जेक्शन इथे अप्रूव्ह झालेले आहेत. जनरल नॉलेजच्या बाबतीत 33 ऑब्जेक्शन आले होते 6 युनिक आयडीज वरनं. पैकी 0 अप्रूव्ह झालेत. लीगल ॲप्टिट्यूड मधून 55 ऑब्जेक्शन आले होते 12 आयडीज वरनं. त्याच्यामधून 0 अप्रूव्ह झालेत. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मध्ये 183 ऑब्जेक्शन आले होते 18 आयडीज वरनं. त्यातले 4 अप्रूव्ह करण्यात आलेले आहे. मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड मधून 2 ऑब्जेक्शन आले होते एका आयडी वरनं. त्याच्यामधून 0 अप्रूव्ह करण्यात आलेले आहे. याच्यावरनं आपण पाहू शकतो की मोस्ट ऑफ द ऑब्जेक्शन जे रेज केले होते ते लॉजिकल रिझनिंग या विषयावरती केले होते, पण त्यापैकी फक्त 4च अप्रूव्ह झाले आणि इंग्लिश मधून 2 ऑब्जेक्शन अप्रूव्ह झाले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे 47 क्वेश्चन या पूर्ण सीईटी मधून रिव्ह्यू करण्यात आले होते, या ऑब्जेक्शन मध्ये 47 क्वेश्चनचा इथे रिव्ह्यू करण्यात आलाय. त्याच्यामधून क्वेश्चन 10 आणि क्वेश्चन 25 जो आहे मॉर्निंग सेशनचा, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर की मध्ये चेंजेस केलेले दिसत आहेत. पुढे क्वेश्चन 17 इंग्लिश जो होता इव्हिनिंग सेशनचा, त्याच्यामध्ये एक चेंज करण्यात आलेला आहे आन्सर की मध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 जो होता इव्हिनिंग सेशनचा लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मध्ये, ते जे आन्सर आहेत ते आन्सर की मध्ये चेंज करण्यात आलेले आहे. त्यानंतर एक क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 26, आय थिंक तो मॉर्निंग शिफ्ट मधून आहे, राईट. इथे मॉर्निंग शिफ्ट मधून लॉजिकल अनालिटिकल रिझनिंगचा क्वेश्चन नंबर 26 त्याला फुल मार्क देण्यात आले. म्हणजे जे विद्यार्थी सकाळच्या सेशन मध्ये होते त्यांना या एका प्रश्नासाठी पूर्ण मार्क सगळ्यांनाच मिळत आहेत. इव्हिनिंग सेशन मध्ये असे कुठलेही मार्क्स दिले गेलेले नाहीयेत. तर इथे सीईटी सेलने स्पष्ट दिलंय की फायनल रिझल्ट जो असेल तो आता लवकरच रिलीज केला जाईल. आता ही जी अपडेटेड आन्सर की आलेली आहे, तर त्या अपडेटेड आन्सर की वरनं तुमचा फायनल रिझल्ट लवकरच प्रोसेस केला जाईल. याच्यामध्ये स्पष्ट अशी काही डेट अजून मेन्शन नाहीये. दुसरी गोष्ट, तुमचे जे स्कोर कार्ड असतील ते पर्सेंटाइल स्कोरच्या फॉर्म मध्ये तुमच्या लॉग इन मध्ये अपलोड केले जातील आणि यापुढे कुठलेही नवीन ऑब्जेक्शन फायर सीईटीचं सीईटी सेल ऍक्सेप्ट करणार नाही, हे पण त्यांनी नोटीसमध्ये स्पष्ट दिलेलं आहे. रिझल्ट डिक्लेअर व्हायच्या वेळेस सीईटी सेल तुम्हाला SMS आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्क करेल. त्यावेळेस तुमचा रिझल्ट तुमच्याकडे पोहोचून जाईल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करून तो रिझल्ट चेक करावा लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे होतं ऑब्जेक्शन रिड्रेसल विषयी. मॉर्निंग शिफ्ट मध्ये एका क्वेश्चनला, क्वेश्चन नंबर 26 ला सगळ्या विद्यार्थ्यांना 1 मार्क सीईटी सेल कडनं देण्यात आलेला आहे. बाकी गोष्टी तर आपण डिस्कस केलेल्याच आहेत. आता तुम्हाला काय करायचंय, अपडेटेड आन्सर की तुम्ही चेक करा. त्याच्यावरनं तुमचे आन्सर्स जे होते, तुम्ही जे आन्सर्स दिले होते ते परत रिव्हेरीफाय करा. तुम्हाला आता किती मार्क्स मिळालेत, कारण आन्सर की मध्ये काही चेंजेस झालेले आहेत, त्याच्यामुळे मे बी तुमचे मार्क्स कमी होऊ शकतात किंवा मार्क्स वाढूही शकतात. ठीक आहे मित्रांनो, 6 क्वेश्चनचे जे ऑब्जेक्शन आहे ते अप्रूव्ह करण्यात आले आहेत टोटल 47 मधून. आणि बाकी पेपर जो होता मोस्टली ॲक्युरेट पेपर होता असं म्हणता येईल आपल्याला. बाय द वे, बेस्ट ऑफ लक फॉर युअर रिझल्ट. आणि यापुढील अपडेट जे असतील सीईटी सेलचे ते मी तुम्हाला या चॅनलवरती देतच राहील. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.